वाटाणा शिजत नाही. आम्ही 10-12 शिट्ट्या करतो. आमच्यावर जबाबदारी मान्य आहे, पण ती शिजत नसल्यावर काय करणार आम्ही. आधी भिजत घालतो 5 वाजता संध्याकाळी, मग दुसऱ्या दिवशी काढतो. आम्ही काढतो, नीट करतो, निवाडतो बिवाडतो, मग कुकर मध्ये शिजत घालतो. जवळ 10-12 शिट्ट्या केल्या तरी शिजत नाही. म्हणजे नको, अक्षरशः मुलं हा वाटाणा खायला कंटाळा करतात, नको म्हणतात ती मुलं. एकतर आधीच 4-4 महिन्यांचा हा माल येऊन अंगणवाडीत पडलाय. म्हणजे मुलांना जो आहार येतो म्हणजे तो निकृष्ट दर्जाचा, हे मला सांगायचं होतं. ऑफिशियल लोकांना खूप वेळा सांगितले, म्हणजे आमच्या बीटतर्फे लेखी पण दिलेलं आहे की वाटाणा शिजत नाही, लापशी भरडा शिजत नाही, आहार बदलून यावा, ही वारंवार मागणी. वाटाणा शिजवण्यासाठी तुम्ही घरी कुकरच्या किती शिट्ट्या घेता? 3, 4 की 5? आम्ही ज्या अंगणवाडी आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गेलो तिथे शालेय पोषण आहारातला वाटाणा शिजवण्यासाठी तब्बल 8 ते 10 वेळा कुकरच्या शिट्ट्या घ्याव्या लागत असल्याचं अंगणवाडी सेविका आणि बचत गटाच्या महिलांचं म्हणणं आहे. भोर तालुक्यातील केंजळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला बचत गटाच्या महिला शालेय पोषण आहार बनवतात. त्यांच्या स्वयंपाकघरात वाटाणा शिजतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. गॅस पण वाया जातो, तेल पण वाया जातं, सगळं जातं. हो, जवळजवळ जात असेल अर्धा तास नाही, एक तास तरी शिजत नाही. शिजत बाकीची धान्य आहे ना 3 शिट्ट्यात 2 शिट्ट्यात होतं, पण हेच फक्त धान्यात नाही शिजत. मग आम्ही सरांना म्हटलं वर सांगा, आम्हाला ह्याच्या बदली बदलून द्या. ते म्हणतात नाही ना आपल्याकडे, ते तिकडूनच वरून येतं, ते आपल्याला संपवायलाच पाहिजे. याच शाळेजवळ असलेल्या अंगणवाडीतही हीच परिस्थिती आढळली. तर पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी या अंगणवाडीतही हीच तक्रार आहे. 3 ते 6 वयोगटातील बालकांची वाढ योग्य व्हावी याची काळजी सुद्धा पोषण आहारातून घेतली जाते. मुलांना पोषण आहार शिजवून देणं बंधनकारक तर आहेच, पण न शिजलेलं अन्न नाईलाजास्तव द्यावं लागत असल्याचं अंगणवाडी सेविकेचं म्हणणं आहे. तर हा वाटाणा आहे जो 3 ते 6 वर्षाच्या मुलांना नाश्त्यासाठी दिला जातो, वाटाण्याची उसळ म्हणून सरकारकडून. आणि हा वाटाणा 8 शिट्ट्या घेतल्यानंतर, आणि मी खूप शिजलाय का आपण पाहतोय तो, आणि मी खूप ताकद लावते. खरं तर ताकद लावल्यावर पण बघा की हा वाटाणा शिजलेला नाही. केंजळ या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि पालक यांनीही सरकारला या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. सांगितला गेला हिरवा वाटाणा, तर येतोय प्रत्यक्षात पांढरा वाटाणा, आणि तो त्याचा दर्जाही खूप कमी प्रतीचा असल्या कारणाने तर ही दुःखदायक गोष्ट आहे खरं तर. याच्यामध्ये शासनाने खरंच सुधारणा करण्याची गरज आहे.